हॅलो फ्रेंड्स, आपण पाहूया गाथा नवनाथांची। आजच्या भागामध्ये आपण असे पाहतो, पाटलीनबाई नागनाथांच्या घरी आलेले असते व ती म्हणत असते, नागनाथ कुठे आहे, मला त्याला भेटायचं आहे व त्याच्याकडून क्षमा मागायची आहे। तेवढ्यात तिथे नागनाथ येतो व नागनाथ म्हणू लागतो, काय झालं? पाटलीनबाई बोलू लागते, नागनाथ, आम्ही जे काही वागलं त्याच्याबद्दल आम्हासनी क्षमा कर आणि माफी मागतो। आम्ही हे सर्व केलं ते चुकलं झालं। हे सर्व ह्या पोरांमुळे मी केलं, ह्याचं ऐकलं, ह्यानं काय वाटेल ते सांगितलं आणि आम्ही गावकऱ्यांना गोळा करून तुझ्या दारी आलो होतो। ह्याच्यामुळे आम्हासनी क्षमा कर, त्यामुळे मी इथे आले आहे माफी मागण्यासाठी। पाटलीनबाई पुढे पद्मिनीला बोलू लागते की तुलासुद्धा आम्ही क्षमा मागतो। तुझ्यावर काही वाटेल ते आरोप टाकला आम्ही आणि गावकऱ्यांना घेऊन आलो होतं तुला बाहेर काढण्यासाठी, त्यामुळे आम्हासनी क्षमा कर, आमच्याकडून चुकी झाली। पद्मिनी म्हणते, तसं काहीही नाही, आमच्यामुळे उगाच तुम्हाला त्रास होत आहे आणि हे मी सांगेन नक्की की माझ्यामुळे तुम्हाला काहीही त्रास होणार नाही। जोपर्यंत मी येथे आहे तोपर्यंत तरी तुम्हासनी काहीही त्रास होणार नाही। या गावाला पूर्ण सांगेल की मी माझ्यामुळे काहीही त्रास होणार नाही, तुम्ही कोणीही घाबरू नका। पुढे पाटलीनबाई म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही इथे किती दिवस राहशीला तेवढं राहू शकता आणि जमलंच तर आमच्या घरी बी या, आम्ही बी पाहुणचार करून तुमचं चांगलं। आणि जे काही मी बोललो आणि जे काही चुकी झाली ते ह्या पोरग्यामुळं झालं, हे न काय आम्हासनी भरवलं आणि सर्व आम्ही चुकी केलं। ते पोरगं म्हणत असतं, आई मी काय केलं आणि माझ्यामुळे कसं काय झालं सर्व? पाटलीनबाई त्या पोराला म्हणू लागते, बघ आता ते काहीही नाही, तू ह्यासनी क्षमा माग, आपल्याकडून चुकी झाली आहे। ते पोरगं म्हणतं, हो मला माफ करा, जे काही चुकी झाली असेल ती। इकडे आपण पाहतो, महाराणी राजाला सांगत असते, प्रधान आपलं काही व्यवस्थित ऐकलेलं नाही आणि त्यानं आपलं कामसुद्धा व्यवस्थित केलेलं नाही आहे। आपल्या राजकुमारिणीचं विवाह करायचा आहे, त्याचा निरोपसुद्धा अजून तिने राजांना पाठवलेला नाही, बाहेरच्या देशातल्या राजांना पाठवलेलं नाही, कसं व्हायचं मग आता? राजा म्हणतो, जर त्यानं आमचं सांगितलं ऐकलं नसेल तर ह्याच्याबद्दल त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे। आत्ताच्या आत्ता त्याला माझ्याकडे बोलवा, काय असेल ते मी बोलन त्याच्याशी। पुढे आपण पाहतो, गोरक्षनाथ म्हणत असतात, गुरुदेव म्हणून एक नागनाथाला जे मदत करत आहात ते फार उत्तम आहे, मलाही खूप आनंद वाटत आहे आणि गुरुदेव दत्त त्याला चांगल्या पद्धतीने मदत करत आहेत, धान्याचे आणि जे काही लागेल ते त्याला मदत करत आहेत। पुढे आपण पाहतो, पाटलीनबाई व त्याचा मुलगा घरी येतात व ते दोघेही बोलू लागतात, आता आपलं काम झालं, आता आपण त्यासनी कसं बसं सांगितलं आहे, माफीसुद्धा मागितली आहे, असे पाटलीनबाई त्या पोराला म्हणू लागते। ते पोरगं म्हणू लागतं, मला तर नाही वाटत ते आपण जे काही बोललो त्यांना विश्वास बसला आहे असे म्हणून। नागनाथाकडं तू बघितली नव्हतीस का, तो कसं बघत होता आपल्याला, मला तर वाटतंय त्याला विश्वास पटलेला नाही। पाटलीनबाई म्हणते, नाही त्यांना विश्वास बसला असेल, तू आता काही बी बोलू नकोस, तुम्हाला आणि आबांना एक काम जमलं नाही, साधं तुम्हाला एक भांडं त्यांचं चोरता आलं नाही आणि तुम्ही मला सांगू लागले आहात। तेवढ्यात तिथे पाटील येतो व म्हणू लागतो, आता काय चाललं आहे तुमचं आणि मी जे सांगितलं होतं तसं काम तुम्ही केलं आहे की नाही? तर पाटील म्हणते, हो हो झालं आहे, मी बोललो आहे त्यांच्याशी, माफीसुद्धा मागितली आहे आणि आपलं कामसुद्धा झालं आहे। पाटील म्हणतो, अरे मग चांगलं झालं की, असं चांगलं बोलूनच त्यांना आता आपण काटा काढायचा आहे आणि बघूया कसं काय होतंय, त्याचा गुरुदेवसुद्धा कोण आहे ते बघायचंच आहे आपल्याला। त्याचा मुलगा म्हणतो, हो ते नागनाथसुद्धा खूप हुशार आहे, मला नाही वाटलं त्याला विश्वास बसला आहे, ते आम्ही जे काही बोलत होतो त्याला विश्वास बसला असेल असं मला वाटत नाही। पाटील म्हणतो, तूही त्याच्यासारखंच तुला हुशार व्हायचं आहे आणि तुलाही तसंच काम करायचं आहे, असे पाटील त्याच्या मुलाला म्हणू लागतो। तो मुलगा म्हणतो, आता मला कोणतं काम करायचं आहे आणि कोणतं? पाटील त्याच्या मुलाला सांगू लागतो, हे बघ, तुला नागनाथासोबत मैत्री जमवायची आहे आणि तीसुद्धा एकदम चांगल्या पद्धतीची, आणि तू त्याच्यासोबत राहून त्याचा गुरुदेव कोण आहे, तो काय करतो आणि कसं त्याने विद्या शिकले हे सर्व तुला जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्या पद्धतीने करायचं आहे, लक्षात ठेव। तो मुलगा म्हणतो, हो हो समजलं मला काय करायचं आहे आणि काय नाही, ते तशा पद्धतीने मी काम करन। पुढे आपण पाहतो, महाराणी राजाला सांगत असते, प्रधान जसं वागत आहे तसं मला काही तो बरोबर वाटत नाही आहे, त्याला काहीतरी आपल्याला शिक्षा तर करायलाच पाहिजे। राजा म्हणतो, जर त्यानं मला माझ्या पद्धतीनं वागलं नाही आणि मी जे सांगितलं आहे ते आदेश पाळलं नाही तर त्याला शिक्षा होणारच। महाराणी बोलू लागते,
तो मला बोलला आहे की आता इथून पुढे मी निरोप सगळ्यांना पाठवेल म्हणून. राजा म्हणतो, ते काहीही नाही, त्यानं आपलं काम ऐकलं नाही ना, त्याला आधी शिक्षा द्यायची, मग नंतरून पाहू काय करायचं त्याचं. ते निरोप देऊ दे नाही देऊ दे, पण त्याला आता आपण चांगलाच धडा शिकवायचा आणि त्याला लागलीच माझ्यापाशी बोलवा. पुढे आपण पाहतो पाटलींचा मुलगा म्हणत असतो, आहे मला जेवायला दे, मला भुका लागल्या आहेत. पाटलीन म्हणते, अरे तुझा बा तर येऊ दे, मग जेवूया आपण. मुलगा म्हणतो, आता ते कधी येतील आणि आपण कधी जेवायचं मग. तेवढ्यात पाटील येतो व तो मुलगा पाटीलला म्हणू लागतो, बा चला आपण लवकर जेवायला जाऊया, मला भुका लागल्या आहेत. पाटील म्हणतो, अरे मी आता तर आलो आहे, थोडा वेळ थांब. पाटील येतो व तिच्या पत्नीला सांगू लागतो, मला ऐकायला मिळालं आहे की गुरुआईसोबत त्याचा भाऊसुद्धा आला आहे, त्याचं नाव काय म्हणायचं, गजप्पा, आणि तो गजप्पासुद्धा गुरुआईसारखंच मंत्रतंत्र काहीतरी करतो असे मला ऐकायला मिळालं आहे. पाटलीनबाई बोलू लागते, आता तो तरी काय करणार. पाटील म्हणतो, आता काय करणार ते पाहूया आणि त्याच्याकडे किती शक्ती आहे ते सुद्धा आपण पाहूया. आता मी सुद्धा जाऊन बघणार आहे, आपलं काम झालं म्हणजे झालं की, नागांना त्याला शिक्षा दिली म्हणजे झालं. पाटील बोलू लागते, बरं बरं ठीक आहे, आपल्याला ते आधी करायचं आहे. त्यासाठी तुम्ही एक काम करा, उद्याच्या उद्या तुम्ही त्यांच्याकडे जा आणि पहा गुरुआई आणि त्याचा भाऊ कसा आहे ते. पाटील म्हणतो, हो हो, ते आपल्याला पाहायचं आहे आणि ते काम आधी आपण लवकरात लवकर करून घेऊ. इकडे आपण पाहतो प्रधान धावत राजाकडे येतो, महाराज महाराज. राजा म्हणू लागतो, थांबा, तुम्ही बोलायच्या आधी मी काही बोलणार आहे तुम्हासने. तर प्रधान म्हणतो, नाही नाही, मीच सांगतो तुम्ही मला काय बोलणार आहात ते. महाराणी बोलू लागते, तुम्ही ह्याच्याबद्दलच सांगत असशीला की ते साधू असे केलेत तसे केलेत. प्रधान बोलतो, नाही नाही, तुमच्या मनामध्ये जे आहे मी तेच सांगणार आहे. तुम्ही राजकुमारीच्या विवाहाबद्दलच बोलत आहात ना, तेच मी माहिती तुम्हासनी सांगण्यासाठी इथे आलो आहे. राजा म्हणतो, बरं मग काय आहे ते सांगा. प्रधान बोलू लागतो, आपण जे निरोप पाठवलो होतो त्यातले काही राजकुमार लोक इकडे येत आहेत स्वार घेऊन, आपल्याला आता तयार राहायला पाहिजे. ते ऐकून राजकुमार व महाराणी खूप आनंदी होते व म्हणू लागतात, अरे मी बोललो होतं की नाही हा काम करल म्हणून आपला, असा राजा बोलतो व प्रधानाला शाबासकी देऊ लागतो, तू हे चांगलं काम केलंस बघ. पुढे राजा बोलतो, बरं ठीक आहे, बोल तू कोणत्या कामासाठी आला होतास तिथे. प्रधान सांगू लागतो, आपण आता देवळातली सर्व मंदिरे तरी उघडले आहेत, पण आता पुढे करायचं काय हा मी विचारण्यासाठी तुम्हासनी आलो होतो. आता काय करायचं म्हणजे लोकांचं शेत जमिनी जे काही पिकले आहेत आपल्या ते कोथळीमध्ये आणून सर्व धान्य इकडे टाकायचं आहे. त्यांना आता उपाशीच ठेवायचं आहे, त्यांना काहीही द्यायचं नाही धान्य वगैरे, आणि सर्व बाजारपेठ वगैरे बंद करा, आता ते उपाशी राहू द्यात. प्रधान बोलू लागतो, बरं बरं, आपण हे कर समजून त्यांच्याकडे काढून घेऊ सर्व, त्यांना काहीच द्यायचं नाही, आपण जे काही पिकलं आहे ते धान्य सर्व आपण आपल्या कोथळीमध्ये टाकून घेऊ. पुढे आपण पाहतो गावातले सर्व लोक गोरक्षकडे धावत येतात व म्हणू लागतात व ते रडतसुद्धा असतात. गोरक्ष म्हणतात, काय झालं आणि तुम्ही धावत आलात आणि रडत का आहात बरं, काय झालं. गावकरी सांगू लागतात, आता तिने देवळातली मंदिरे ते सर्व उघडले आहेत, पण त्याच्या बदल्यात तिने आणखीन एक वाईट काम करत आहेत, म्हणजे इकडून हाताळून दिले आणि इकडून काढून घेतले असे ते काम करत आहात. गोरक्षनाथ मौन करतात व पाहतात काय घडलं ते, व ते नंतरून बोलू लागतात, बरं मला समजलं सर्व काय आहे ते. तो देवळातली सर्व मंदिरं तर उघडला आहे, पण तो सर्व शेतातील तुमचे धान्य काढून घेत आहे व त्यांच्या कोठडीमध्ये ठेवत आहे, तुम्हाला तो उपाशी ठेवायचा प्रयत्न करत आहे. तो हे जे काही करत आहे त्याला याची शिक्षा मिळणारच, आणि तो हे सर्व चुकीचं वागत आहे. तो असे वागायला नको, प्रजासोबत आपल्या कसं वागायचं त्याला माहीत नाही. पुढे गोरक्षनाथ म्हणतात, पण तुम्ही काहीही काळजी करू नका, आत्तापुरतं तुमची मी जेवणाची व्यवस्था करतो आणि तुम्ही काळजी करू नका, आणि स्वतःहून तो सर्व धान्य तुम्हाला परत करेल. जे काही राजा तुमचं धान्य वगैरे घेत आहे ते सर्व तो स्वतःहून तुमचं परत करेल. तसे बोलून गोरक्षनाथ उठतात व गावाले बोलू लागतात, गोरक्ष बाबा तुम्ही आता का उठलात आणि कुठे चाललात आता. गोरक्षनाथ बोलू लागतात, मी तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था करेल, थोडं मी भिक्षा मागून येईल. तर गावाले म्हणतात, नको नको, आणि तुम्ही भिक्षा मागणार आमच्यासाठी, असे नको करू, तुम्ही हे असे आमच्यासाठी काम केलेलं आम्हासने आवडणार नाही आणि तुम्ही असे नका करू. तर गोरक्षनाथ म्हणतात, हे पहा तुम्ही नाथपंथांचे भक्त आहात,
आणि तुम्ही आता दुःखीमध्ये आहात आणि तुमचं दुःख निवारण करणं आमचं हे दायित्व आहे. तुमचं दुःख कसं मिटवायचं ते आमच्याकडे आहे, म्हणून मला हे काम करू द्या. त्यामध्ये असे काहीही नाही. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, जमेल तितकं शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.